माझे पप्पा सुहास साळवे यांचा वाढदिवस साजरा करायला आला. वाढदिवस 8 तारखेला होता, आज रविवार असल्यामुळे 12 तारखेला साजरा करतोय. तर 7वा वाढदिवस. तर 60 वर्ष पूर्ण कंप्लीट केले तर काय. आणि आजचा दिवस खूप चांगला होता, कारण की सगळ्यात पहिले सकाळी अन्नदानचा कार्यक्रम झाला, नंतर आपण परित्राण पाठ घेतला आणि आपलं आता भोजन पण झालं आहे. तर आता पुढच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करू शकतो. तर त्याचं मी माझ्या आत्या ज्योत्स्ना निकम यांना आग्रह करेल की मी पुढचा कार्यक्रम. धन्यवाद. किसी प्रकार के नशे पते का सेवन नहीं करेंगे. ये तो सबके काम की बात हुई. केवल बौद्धों को ही ऐसे शील सदाचार का जीवन जीना आवश्यक नहीं है, सबको ऐसा जीवन जीना आवश्यक है. क्योंकि जब व्यक्ति सदाचार का जीवन नहीं जीता है तो समाज की सुख शांति जेवण कसं झालं रे? छान. बहुत बुलेट ट्रिपला आहे आपका. बर चल मग 2-4 गाव जास्ती का ह्या अमरवनाथ श्रेय भोजनाचा आनंद घ्या. अरे माझं पोट भरलं. अरे काय कर, वाढदिवस आहे ना माझ्या भावाला, लहान भावाला मनापासून खूप शुभेच्छा, मंगल कामना, मंगल मैत्री करते की त्याचं पुढील आयुष्य अजून उदंड चांगलं जावं. आणि तो नेहमी आम्हाला म्हणजे आम्ही 4 बहिणी आलो तर आम्हाला घेऊन बसतो आणि आम्हाला सगळं काही म्हणजे जे पाहिजे काय बाबा कमी त्यातलं आम्हाला सांगतो, काही असं नाही असं करा, ते तसं नाही तसं करा. नेहमी आम्हाला धर्माचं तो मार्गदर्शन करत असतो आणि याच्याही पुढे करत राहील. आणि आम्ही पण आमच्यात बदल म्हणजे होतोय पण अजून करणार. आणि मी त्याला खूप खूप मंगल कामना, मंगल मैत्री देते. नमो बुद्धाय, जय हिंद. त्याने सुद्धा विपश्यनेत म्हणजे त्याने विपश्यनेला गेला आणि त्या विपश्यनाचं सार्थक केलेलं आहे त्याने. आणि म्हणजे आमच्यात त्याने म्हणजे सगळ्या बहीण भावांमध्ये त्याने जास्त ते विपश्यनेचे गुण आचरणात आणलेले आहेत आणि ते खूप म्हणजे सार्थक केलेलं आहे. आणि त्याच्याविषयी जेवढे गुण आम्ही सांगू तेवढे कमीच आहे, कारण सगळेच आता त्याच्याविषयी गुणाचाच गौरव करत आहे. आणि खूप म्हणजे त्याचे हा हे आनंद आश्रय म्हणजे एवढा मला भाऊ असा गुणी आहे. आणि बस त्याला वाढदिवसाच्या खूप खूप जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मंगल कामना. माझी परी माझ्यापेक्षा जास्त ते बाबांकडे असते. बाबा आणि मामा ते म्हणजे मी नसेल तर बाबा असेल तर ती चालेल त्यांना असं आहे. आणि एक अजून गोष्ट म्हणजे एकदा सोनोली विहारात आम्ही फक्त भोजन दान द्यायला गेलो होतो. ते भंतीजीने मला यांच्यासोबत बघितलं आणि बोललं रस्त्यात. आणि दुसऱ्या वेळी आम्ही गेलो तर मला काय बोलले, तुझे वडील कुठे? मी वडील भेटले होते, मी त्यांच्याशी विचारलं तू पोरगी कुठे, तुझी पोरगी कुठे? मी बाबांना ते सांगितलं की मला ना तुमची पोरगी म्हणजे मी सक्की नाही पण तुमची पोरगी ओळखत मला की बाई सुहासारीची पोरगी प्रीती निकम. कसं आपण प्रत्येक ठिकाणी मी त्यांना म्हणजे एक टीचर येते माझ्यासाठी. म्हणजे काही असेल तर मी बाबांना जरा बोलतो की बाबा असं असं झालंय, असं करायचं. बाबा मला ते दुसरं नाही, तुझी काय चुकी आहे, तू काय इन्व्हॉल्वमेंट करते ते सांग मला. पहिले तुझं सांग मला की तुला काय, मला राग यायचं, खूप बोलायचं, ते मला सांगायचं. याच्यावर तू कंट्रोल कर, तुझ्याकडे क्वालिटीज आहे पण तुझ्या रागामुळे ते सगळं वाहून जातं. आदर, स्नेह, प्रेम, कौतुक सगळ्या भावना त्यांनी नातेवाईकांविषयी व्यक्त केलेल्या आहेत. आम्हा सर्व भावंडावर आमची ताई आणि आमचे अण्णा यांची पुण्याई आहे.
त्याच्यामुळे आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. त्याच्यानंतर आमची जी भावंड आहेत, भाऊ आहेत, ते आहेत आमची प्रेमळ मायेची सावली. आणि आमची वहिनी आहे, ती सुद्धा आमची प्रेमळपणाने आम्हाला सगळ्यांना माऊलीप्रमाणेच आहे. म्हणजे असा आमचा सुखी आणि छान परिवार आहे आणि तो असाच पुढेही चांगला छान राहो. धन्यवाद. बापूने आजचा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून आपल्या प्रती व्यक्त केलेला आहे आणि आपण त्याच्या मैत्रीचा, कर्तृत्वाचा आणि गुणांचा सन्मान केलेला आहे. सुमेध सुहास रे त्याचं मनोगत व्यक्त करत आहे. हॅलो, परत एकदा जय भीम सगळ्यांना. मी खूप कमी बोलणार आहे, माझ्याकडे जास्त बोलायला नाही, कारण की किती बोललं तरी कमीच आहे. पण लहानपणापासून पप्पाने मी एकच गोष्ट मला नेहमी म्हणतात की तू जरी सक्सेसफुल नाही झाला, जरी मोठा इंजिनियर नाही झाला, डॉक्टर नाही झाला, चांगला माणूस पण. आणि हे त्यांनी खूप वेळा बोलत, 10 वर्ष मला आयुष्यात बोललं असेल, पण ती गोष्ट मनात नेहमी राहते आणि तोच प्रयत्न असतो की आपण ते करू. आणि मी तर असं बोलेन की पप्पा मम्मी म्हणजे मला तर लॉटरी लागली असं म्हणेल. आणि तेवढेच नाही, काका आजी आणि पूर्ण परिवार आहे, खूप छान परिवार आहे. तर सगळ्यांना थँक्यू आल्याबद्दल. आणि पप्पा तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. या वृक्षारोपणाचा लाभ आम्हाला सर्वांना मिळो. निसर्गाचे प्रतीक आहे. बडावाला हॅपी, बडावाला. अरे येणार, तुझ्याकडे पण येणार. हे बडावाला हॅपी. हो बडावाला, ऊपर ऊपर हाथ नहीं, जो नीचे करेगा ना ऊपर. हो माझी बडावाला हॅपी. हा बडावाला हॅपी, बडा. हो करा आठवती. केलं ना, काहीतरी केलं ना. बरोबर आहे. तिला टक्कर होती. हे बाबा